विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील वड्डी येथे जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान उत्साहात आणि शांततेत पार पडले। सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला मतदानाचा हक्क बजावला। काही ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले, तर मळा भागातून मतदारांना वाहनांद्वारे मतदानासाठी आणण्यात आल्याचेही दिसून आले। या निवडणुकीत चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले असून उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर झाली। मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते। दरम्यान राजू वजीर यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला। गावातील वातावरण पाहता जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग घेतल्याने निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। एकूणच वड्डी गावातील ही पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या निकालाकडे लागून राहिले आहे। वड्डी पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळाला आहे। मी उमेदवार म्हणून त्या मतदारांचं स्वागत करतो की असल्या उन्हात देखील चांगल्या टक्क्यानं मतदान वाढवत आहेत। विकासाला मत या दृष्टिकोनानं माझं चिन्ह नारळ याच्यासाठी भरपूर प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे मतदान करायची। मतदारांची प्रतिसाद मला चांगला मिळालेला आहे। मी विजयाच्या वाटचालीकडे जात आहे, तरी सर्व गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो की उद्या हे गुलाल आपलाच राहणार आहे।